मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाही स्नानाला प्रारंभ झालेला आहे। सकाळी 5:05 पहिलं शाही स्नानासाठी नागा साधून जे आहेत ते रवाना झाले होते। त्यानंतर आता रथांच्या अशा रांगा लागल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। समोर जर बघितलं तर लांबपर्यंत रथांच्या अशा रांगा आहे। विविध आखाडे जे आहेत 13 प्रकारचे आखाडे आहे। या 13 आखाड्यांची रांगा लागलेल्या आहेत आणि यामध्ये जर बघितलं आपण तर हे सर्व आखाड्यांना आज सायंकाळी 5:20 पर्यंत स्नान करायचे आहे। या शाही स्नानाला आता अमृत स्नान असं संबोधलं जात आहे। खास करून जर बघितलं आपण तर ज्यामध्ये माहिती मिळते नागा साधू आहेत आंघोळीसाठी स्नानासाठी जात आहे। आपल्याला मकर संक्रांती दिवशी सर्वात प्रथम जे स्नान मिळालं ते पंचायती आखाड्याला मिळालेलं आहे। जो महानिर्वाणी प्रथम जो आखाडा आहे त्याला स्नान झालेलं आहे। त्यानंतर दुसरं जे स्नान होतं ती श्री तपोनिधी पंचायती निरंजनी आखाडा व श्री पंचायती आखाडा यांना स्नान करायची या आखाड्याला संधी मिळाली। त्यानंतर जर बघितलं तर श्री पंचदशनम जुना आखाडा आणि पंचदशनम आव्हान आखाडा आणि पंचग्नी आखाडा या सगळ्यांना तिसरं स्थान मिळालं। चौथं स्थान आहे 3 बैरागीचे आखाड्यापैकी पहिलं अखिल भारतीय श्री पंच निर्मोही आणि आखाडा या सगळ्यांना तिसरं ते चौथं स्थान मिळालं। असे 13 प्रकारच्या वेगवेगळे आखाडे जे आहेत त्या आखाड्यांना सोबत जे आहेत हे सगळे आखाड्यांना संधी मिळणार आहे। त्या आखाड्याचे नागा साधू देखील या निमित्ताने स्नान करत आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्नान होतंय। नागा साधू जे आहेत त्या आखाड्यातले सर्वात प्रथम नागा साधू जे पंचभूमी आखाड्याचे प्रमुख साधू आहेत ज्यांना संरक्षण साधू समजलं नागा साधूंना त्यांचं स्नान झालेलं आहे। आणि त्यानंतर आता इथं आखाड्याचे इतर साधू ज्या आखाड्यांच्या रांगा लागलेल्या आहे स्नानाच्या दिशेने म्हणजे संगमाच्या दिशेने रवाना होताना। प्रयागराजहून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत न्यूज 18 लोकमत।